मित्रांनो, तर आज आहे डे 5 आणि आम्ही काल बीचवर गेलेले, देवगड बीचवर. तिकडे आम्ही एन्जॉय केलं, थोडं पाण्यामध्ये पण गेलेले. त्यानंतर आम्ही फोन वगैरे ठेवून दिले, त्यामुळे व्हिडिओ नाही काढता आली. तर आज डे 5 आहे आणि आम्ही चालले आहेत आशिष. कुठल्या वॉटरफॉलला चाललेत आम्ही? पहिला आम्ही विंटेश्वर मंदिरात चाललो. पांडवाने एका रात्री बांधलेलं मंदिर आहे. एका रात्री बांधलेलं मंदिर आहे ते पांडवांनी एका दिवसात. विमलेश्वर मंदिर, विमलेश्वर मंदिर. आणि त्यानंतर वॉटरफॉलला जाणार आपण, राईट? वॉटरफॉल तो अक्षयने बघितला, पण 20 किलोमीटरवर आहे बोलतो. बघूया आपण कधी. 67 किलोमीटर आहे. 57 मला बोलतोय अक्षय. 40 किलोमीटर दाखवतो. 40 किलोमीटर. अरे हा, ठीक आहे. तिकडून आपला शॉर्टकट नाही मिळणार. मी बोलतो पहिला लांबचा करू, येताना जवळचे करू. असं करू. जे काय करायचं ते मंदिरात हे बघ, पहिला मंदिरात जाऊन येऊ, पहिला आमचं करू. म्हणजे आपण फ्री होऊ. मंदिरात जाऊन येऊ म्हणजे आपण फ्री होणार. ठीक आहे, मग जाऊ आपण लांबचा वॉटरफॉल करा. तो थर्ड वाला मी सिलेक्ट केला. ठीक आहे, चालेल. नंतर दोन भेटले तर ते दोन पण करू. ओके. प्रमोद भाई रेडी होत आहेत. आज मीतला लीड करू दे राईड. मीत लीड करेल. नाही बोलतो मीतला कंटाळा आलाय पहिलाच. माझं गॉगल का असं झाला? ते गॉगल कोणी तोडला? तूच तोडलाय तो. तेव्हा गाईज अध्यक्षाने गॉगल तोडून तिथे ठेवलाय. काहीतरी करावं लागेल, अध्यक्षांची विकेट टाकावी लागेल आता. सुंदर रोड सुरू झाले. तुम्हाला दाखवलं थोडं. मित्रांनो, आपण विमलेश्वर मंदिराकडे पोहोचले आहेत. हेच जे मंदिर आहे जे आशिष बोलेला पांडवांनी एकाच रात्रात बांधलेलं, रात्रीमध्ये. बघूया आता. आता समृद्धी आपल्याला दाखवेल. खूप सुंदर वाटतं. बघूया आपण. उन्हात गाडी उभी आहे. सुंदर आहे परिसर, है ना? खूप हिरवळ आहे, लांब लांबपर्यंत हिरवळ आहे. आणि हा रोड आहे, कच्चा रोड आहे. छान असं झऱ्याचा किंवा नदीचा काय कळत नाही, पण असा आवाज येतो छान असा मस्त. हा, तिथे झरा आहे, आवाज येतो. आपण जाऊन बघूया खाली. छान मस्त हे विमलेश्वर मंदिर मी पण पहिल्यांदा बघितलं. फोटो काढून घेऊया आपण. चला. श्री क्षेत्र विमलेश्वर मंदिराचं एंट्रन्स आहे. खाली पायऱ्याने उतरून जावं लागतं. थोडं खाली आहे, डोंगर आहे हा. खूप शांतता आहे इथे, माणसं पण खूप कमीच आहेत. आणि या साईडने एक झऱ्याचा आवाज येतोय. आपण जाऊन सुद्धा बघतील मला वाटतं तिथे. मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा या मंदिरात आलोय. तुम्ही कधी आले असतील तर कमेंट करून सांगा आम्हाला. तुम्ही बघू शकता तिथे किती सुंदर असं दगडांवरती हे केलेलं आहे. आत नको जावं. हे बघा, इथे असं दगडांवरती कोरीव काम केलं, नक्षीकाम. आणि बऱ्यापैकी सुंदर आहे, प्राचीन आहे. प्रमोदला या गोष्टीबद्दल थोडी माहिती आहे, कारण तो डिस्कवरी चॅनल बघायचा. आर्किओलॉजिस्ट बनता राहिला तो. हे बघा इथे आणि या गुफेमध्ये काळ भैरव
काळभैरव गुफा आहे ही. इथे स्त्रियांना प्रवेश अलाउड नाही आहे. पाय धुवून घ्यावेत, त्या गुफेत नको जाऊ. इथे पाणी 14 नाही, 12 मगाशी बोलला काही 24 महिने इथे पाणी असते, आता बोलतो 14. नक्की 1 वर्षात किती महिने असतात आशिष? हा तिथे जाऊया ना आपण. जायचं बघा. हात धुतले काय? हात पण धुवायचे आहेत. हात राहिले माझे धुवायचे. मंदिरात जायच्या आधी हात आणि पाय शुद्ध करून घेण्याची रीत आहे इथे. त्याचप्रमाणे मी करून घेतले. परंपरा आहे. प्रमोदला थोडं एशियन गोष्टीमध्ये पण इंटरेस्ट आहे. बऱ्यापैकी धार्मिक सुद्धा आहे. त्यामुळे माहितीचा खूप मोठ्या प्रमाणात साठा ठेवला त्याने आपल्या मेंदूमध्ये. मंदिरात जाऊन बघूया आता. चला तर जाऊया. समृद्धी पुढे येशील ना? कालभैरव गुफा. आतमध्ये शंकराची पिंड आहे. खूप जास्त शांतता आहे. मी आत जात नाही. आणि इकडे स्पायडरने आपली वस्ती मांडली याच पीसफुल जागी. खूप स्पायडर आहेत. चला पुढे बघूयात. इथे एंट्री आहे ना. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. अजून एक मंदिर आहे पुढे नेक्स्ट, ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. मोरया. मंदिरातली मूर्ती खूप प्राचीन आहे, जुनी आहे. दगडावरती नक्षीकाम केलं आहे. चांगली आहे, सुंदर मूर्ती आहे. ओ, हे खूप जुनं आहे. अरे जुनाच आहे, रिपेंट केलं आहे. आणि हे पांडवांची मूर्ती आहे. हे बघा, इथे एक मूर्ती आहे, हत्तीवरती बसून आहे. तर माहीत नाही कोण आहे, पण खूप जुनी आहे. रिपेंट केली आहे. पाठी बघा, त्याचे पाय आणि धड आहे, ते जुनंच आहे. आणि हे रिपेंट केलं आहे. आणि ते स्तंभ आहेत. त्या मंदिरातल्या लोकांनी वाटते ते आता शेड वगैरे टाकलंय. मे बी पहिला नसेल सर्व. आणि हे श्री विमलेश्वर मंदिर. चला
खूप सारे बॅट्स आहेत, खूप सारे आहेत. हे बघा किती बॅट्स आहेत, काही दिसणार नाही असे. खूप प्राचीन वाटतंय तर है ना गाईज, खूप जुनं मंदिर वाटतंय. खूप छान मंदिर आहे. इथे शांतता राखली पाहिजे. तिकडे जाऊन बस. माहिती आहे का इथे सर्व हे आहेत, पशुपतीनाथ शंकर. सर्व प्राणी त्यांना आपल्यात. खूप बॅट्स आहेत गाईज, काळोखाळ्यामध्ये दिसत नसेल, खूप जास्त बॅट्स आहेत. हे बघा इथे बघा, पूर्ण उडून वगैरे येतात अंगावरती. आता सकाळ झाली म्हणून झोपले आहेत ते. हे बघ वर. हो मस्त होतं. पुढे झरा आहे, तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. इथून एक ब्रिज आहे आणि त्या साईडला जायला रस्ता आहे. चला बघूयात पुढचं आता. मस्त आहे, मस्त आहे. हिडन प्लेस ना. हो एकदम हिडन प्लेस आहे. पांडवांनी प्राचीन काली बांधलेलं मंदिर आहे सगळं. हो आणि अजून कोणाला माहिती नाही, आपल्याला माहिती आहे. आपल्या इथे आले एका दिवसात, एका रात्री बांधलेलं मंदिर आहे. चप्पल घातलं त्यामुळे ह्याच्यावरती पांडवांनी त्यांचं स्वतःचं पण हे केलं होतं. काय बोलतं, मूर्ती आहे होतं. ते आपल्या वाटतं मला तिकडून जाऊन बघायला मिळालं. हो ना, म्हणजे असं किती इतिहास आहे गाईज, जो आपल्याला माहित पण नाही. आता खूप काय इतिहास आहे, तिथेच आहे, जवळपास आहे. आणि कोणी काय पब्लिक कोण नाही. तर तुम्हाला असेच तुम्ही जाणार ताजमहल बघायला. काय आहे ताजमहल मध्ये? हे बघा मंदिर आहे गाईज. अर्जुन आणि पाचवा मंदिर अभिमन्यू. 5 पांडव. अभिमन्यू अर्जुन वेगळा. पहिलं कोण आशिष? मधला भीम. मधला भीम. तिकडचा आहे तो अर्जुन. पहिला अर्जुन. युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव. ते हनुमान नाही वाटत पहिलेवाले? नाही, पण ते शेपूट आहे ती त्यांची. शेपूट नाही, धनुष बाण. अच्छा धनुष्य बाण आहे. ओके. बघा गाईज 5 पांडवांचं मंदिर. मला वाटते ना हे आहेत ना, हे युधिष्ठिर होते, ते स्वर्गवासी झालेले, त्यामुळे त्याचे ते विंग्स आहेत. आणि ह्यात तेव्हा तिघांना स्वर्ग. पण हे कसं काय होऊ शकते? पण त्यांनीच बांधलेलं मंदिर आहे. पण नाही, मला असं वाटतं हे आपली थेरी काय मांडतायत गाईज, त्यांच्यावर न लक्ष देता. त्यामुळे त्यांमध्ये ठेवलं. 5 पांडवांचं मंदिर आहे, हेच तुम्ही लक्षात ठेवा. ते जास्त इम्पॉर्टंट आहे. ते जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमच्या थेऱ्या आपण नंतरच्या एपिसोडमध्ये टाकू. पॉडकास्ट आणू आपण आपल्या. आता आपल्या मित्रांना विचारूया, आशिष आपण पॉडकास्ट ओपन करायला पाहिजे की नाही? केलं पाहिजे. केलं पाहिजे. हो. मंदिराच्या झऱ्याकडे चाललेत आम्ही खालती. चप्पल का? झऱ्यामध्ये थोडं बघूया काय. काय कुंडामध्ये एक डुबकी मारू जावं असं वाटतं. डुबकी पूर्ण आला तर नाही रे, पूर्ण नाही. पाय भिजू शकतो आपण. अजून कोणाचे असेल गाईज? आपण कोणाच्या मंदिराकडे आहेत?
5 पांडवांच्या मंदिराकडे. तर आशिष बोलतो पावलं दिसत आहेत पण नसतील मला वाटते. पावलं नाहीत. नाही पावलं नाहीत. आशिषने कन्फर्म केलंय. बघून घ्या आणि तुम्ही आलेत तर कधी आम्हाला सांगा. जावा ना आम्ही तर बोलतो एक डुबकी मारा आम्ही तर बोलतो टी-शर्ट काढून. करतात काय ते खात्यात तांबडी. समोर गेला ना म्हणून तुझ्याकडे आले. इकडे एक छोटासा झरणा पाईप आहे वाटतं. नाही झरणा नाही सॉरी पाईप आहे तिकडे आहे. इकडे आहे झरणा. सुटल्याप्रमाणे रे कळलं रे. पाण्यात उलट गेले तर दगडी लागत नाही जास्त. चला लवकर फटाफट. गाईस तुम्हाला काय वाटते देवाच्या कुंडाच्या इथे मूर्ती विसर्जन करणं चांगलं आहे की नदी तलावामध्ये विसर्जन करणं चांगलं आहे? तुम्ही नक्की सांगा. नापणे वॉटरफॉलला चाललेले आहेत आम्ही आणि हा रूट आहे. आम्ही विमलेश्वरवरून निघाले. नापणे वॉटरफॉल वैभववाडी. हा रूट मी सांगतो चल मला माहिती आहे चल. हा हे आम्ही काढतो चल. मला माहिती आहे तोंडी रूट माहिती आहे चल. यूटर्न किंग आहे. नाही गाईसचा आम्ही एक ब्रेक घेतलाय मध्येच घाटामध्ये. तर सर्व थांबलेत आम्ही. रस्ता खूप मोठा आहे आणि ना ऍक्च्युली हा इथला रोड खडबुडी होता आणि वन साइड रोड होता. आणि मी इथला विचारूया कसा रोड होता आतापर्यंत. काय वाटलं मी रोड होता. आशिष वगैरे प्रमोद कार मध्ये होते. आम्ही ते एसी मध्ये होते मस्त की मच्छर होते आम्ही. मी हीच कारते 150 150 डायरेक्ट 150. यांच्याबद्दल नाश्ते झाले आम्ही. दिसे मनसे घाटात चालले. मनसे नाही मंचा घाट सॉरी. हा माती हा नाका तोंडात सर्वीकडे गेली आहे माती. गाईज आता डायरेक्ट स्टॉप आहे आमचा तरळे. लास्ट स्टॉप फायनल स्टॉप. मागे एक मनसे म्हणून गेलं तिकडे. मनसेला एक वॉटरफॉल आहे मस्त. तो पण मस्त आहे. पण आम्ही आता जरा लांब चाललो कारण की काल आम्ही दिवसभर आम्ही फक्त देवगड फिरले. तर आज विचार केला जरा लांब जाऊन येऊया. आणि रोड मस्त आहे बघा. तुम्ही कळत असेल कॅमेरा ज्याप्रमाणे हलतोय तर तुम्ही समजू शकता की रोड कसा आहे. हा विजयदुर्गावरून तळ्याला जाऊन तळ्यावरला NH66 मेन हायवे लागतो. मग तो डायरेक्ट मुंबई गोवा हायवे. आणि हा रोड आहे तो विजयदुर्गा रोड आहे. तो माझ्या मॅप मध्ये दिसू शकते विजयदुर्गा रोड लिहिलाय बघा. आणि त्या आता 9.7 किलोमीटर स्कूलचे मुलं आहेत इथे. इकडची युनिफॉर्म किती युनिक्स आहेत बघा ना. शाळा सुटली हे बघा. गावचं वातावरण खूप सुंदर असते इकडे. राहणीमान
काय करणार आपण, कामाधंद्यासाठी मुंबईला जावं लागतं आपल्याला. मग कधी फ्री माइंड करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. पावसात या, मी तर बोलतो मे महिन्यात तर या, कारण की आंबे खायचं सीझन असं तुम्हाला आंबे आवडतात ना. नाही आवडत असतील तर मग पावसात या. पावसात तर नक्की तुम्हाला आवडणार. हे बघा आले इको फ्रेंडली मस्त की त्यांना दिसतं पब्लिक म्हणून पब्लिकच्या समोर फाटफाट फटफट मारत चाललेला आहे मी. एवढे मोठा ग्रुप आमचा वाटतोय पण नाही, आमची 2च बाईक आहेत त्यामध्ये. हे बघा काशीच्या पुलाकडे टॉवर ग्लास मनाचा ब्रेक घेतलेला आहे. उत्तम ब्रेक. काय मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. तर गाईज आम्ही पोहोचले धबधब्याकडे. कुठला धबधबा आशिषा तर सांग आम्हाला पण. ग्लास ब्रिज आहे. मी पहिल्यांदा आलोय. लोकेशन नापणे. नापणे धबधबा गाईज. आणि पहिला आम्ही पेट पूजा काम दूजा करून इथून निघणार आहेत. पहिला खाणार, दुसरा बघणार आणि तिसरं निघणार. चला मग भेटूया. चले आमचा नाश्ता झालाय. आता आम्ही चाललो धबधब्याकडे मित्रांनो. नाही का आलती बघ. इथे आहे ग्लास वॉटरफॉल धबधबा. ग्लास ब्रिज. अच्छा सॉरी ग्लास ब्रिज ब्रिज. धबधबा आहे त्याच्यावर धबधबा आहे, त्याच्या खाली धबधबा आहे. सॉरी 25% ॲट अ टाइम लोक जाऊ शकतात. आता तुम्हाला अनिकेत दाखवेल पुढचं. मी जाऊ बोलतो. एकदम मस्त डॅम आहे. इकडनं खाली जातो. कलरफुल एकदम मस्त मस्त वाटतंय. ताना ताना फोर्स खूप आहे इकडे. पुढे कुठे जाणार? तो बोलत होता ना की तुम्ही जाऊ शकतात करून, पण कुठे जायचं? उतरतात कसं? हा तिकडनं उतरू शकतो आतमध्ये, म्हणजे खाली दाखवतो का मला. अशी त्याची फोटोग्राफी चालवलेली आहेत वगैरे. पूर्ण ब्रिज ग्लासने बनलाय. पूर्ण ब्रिज ग्लासने बनलाय आणि मध्येच वाटते की हे ग्लास तुटू पण शकते, हलतायत. खूप जुनं झालं असं वाटतंय. समृद्धी घाबरली एकदम. आणि अजिबात घाबरली नाही. अभि बघा चेहऱ्यावरती खौफ बघू शकता. बघा इकडनं बाहेर नजारा बघा. खूप जोरात पाणी वाहतंय. म्हणजे या पाण्यामध्ये अटकलं ना तर मरूही शकतो. मे बी होणार असेल तर वाचेल सुद्धा. बघा तिकडनं येतं पाणी, तिथून पाणी येत नसतं. आणि असं बोलतात की इकडे वर्षाचे 12ही महिने धबधबा चालूच असतो. अभि
धक 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 बघणार नाही आता. बोलत काय म्हणून बोलताय? आम्ही आज विमलेश्वरला गेले, तिकडून आम्ही नापणे वॉटरफॉल बघायला गेलेले. तिकडे ग्लास ब्रिज आहे, मस्त अतिशय सुंदर आहे. पावसात तर तुम्ही उतरू नका, पण उन्हाळ्यात तुम्ही गेला तुम्हाला तिकडे उतरून तुम्ही मजा करू शकता असं बोलले तिकडे. इथं फर्स्ट टाइम गेलो, खूप मस्त होतं. तर मस्त होता तो वॉटरफॉल, पण रिस्की होता तेवढाच. तर शक्यतो उतरू नका त्या पाण्यामध्ये, खूप वाहतं पाणी आहे. आणि आम्ही रिटर्न आले तिकडनं, फ्रेश झाले. आता आम्ही चाललेत विजयदुर्ग किल्ल्याकडे, तिकडे रेस्टॉरंट्स वगैरे चालू असतात. तर आता मी डिसाईड केलं की गाडी बाईक वगैरे काही नाही न्यायचं आणि चालत जायचं पदयात्रा. करायला लागला मला. सरचिटणीसांनी ही यात्रा काढली आहे. सरचिटणीस मंडळाचे प्रमोद बोबडे. आणि आम्ही सगळे विटनेस. काय बोलायचं तुम्हाला? नाही, सुखरूप पोचल्यानंतर तिकडे कॉमेंट्री करणार. अजून एक आहे तिकडे, अजून एक होतं, दोन आलेले जोडी.